ऑलराइट, which of the following method requires frequent maintenance and reapplication for controlling evaporation from the dam? डॅमच्या रिझर्वायर मधलं किंवा डॅममध्ये जे पाणी आपण ऑब्व्हियसली स्टोअर केलं आहे त्याचं एव्हापोरेशन काय करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू कंट्रोल इट, वी नीड टू कंट्रोल इट. ओके, तर ऑब्व्हियसली खाली दिलेल्या ज्या 4 मेथड आहेत त्या कशात असतील? एव्हापोरेशन कंट्रोलच्या. तर याच्यामध्ये पहिला आहे विंड ब्रेकर. विंड ब्रेकर ऍक्च्युअली काय करतो? सगळ्यात पहिले विंड आणि एव्हापोरेशनचं रिलेशन समजून घेऊ. इफ फ्लोविंग विंड इज देअर, हाता वारा जर असेल आणि तो जर ड्राय असला स्पेसिफिकली, तर काय होतं की एव्हापोरेशन अपॉर्च्युनिटी जी आहे ती वाढते. कारण पाण्यातलं जे मॉइश्चर आहे, पाण्याच्या लेवलच्या वरती जे मॉइश्चर आहे ते वाहता वारा काय होतो? घेऊन जातो आणि त्या वाऱ्याला ड्राय विंडने रिप्लेस केलं तर काय होणार की जे मॉइश्चर आहे, ओके, जे पाणी आहे ते एव्हापोरेट होण्याचा चान्स काय होतो? वाढत जातो. काय होणार? देन सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग कव्हर. सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग कव्हर काय असू शकतात? ते सोलर प्लेट पण असू शकतात किंवा मग प्लास्टिक फायबरच्या फ्लोटिंग प्लेट्स पण असू शकतात किंवा त्या सस्पेंडेड पण असू शकतात. ओके, वेन वी आर सेइंग फ्लोटिंग दे आर केप्ट ऑन वॉटर अँड वेन वी आर सेइंग सस्पेंडेड तर ते आपण काहीतरी मेकॅनिझमने ते वर ठेवतोय. देन मोनोलेअर्स. आता मोनोलेअर म्हणजे काय? वेन वी आर सेइंग मोनोलेअर दे आर नथिंग बट केमिकल मोनोलेअर. ओके, केमिकल मोनोमॉलिक्युलर लेअर्स असतात. तर याच्यामध्ये आपण काय करतो की जे इनऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक जे केमिकल्स आहेत त्याची लेअर स्प्रेड करतो. तर त्याच्यामध्ये एक सिटिल अल्कोहोल, स्टिराईल अल्कोहोल किंवा डिकिल अल्कोहोल याची आपण काय करतो? जनरली हे केमिकल्स यूज होतात. या केमिकलला आपण काय करतो? त्या पाण्यावर स्प्रेड करून देतो. ओके, बाय युझिंग सम ते बॉय जसे असतात ना, BOY बॉय समुद्रामध्ये, तसे आपण आपल्या रिझर्वायरमध्ये असे छोट्या छोट्या अशा होड्या असतात, म्हणजे छोट्या छोट्या बोट. त्याच्यामध्ये हे काय करतो? ह्या म्हणजे अनमॅन असतात, त्याच्यात तर ड्रायव्हर वगैरे ऑपरेटर कोणी नसतो आणि त्याच्यामध्ये या अल्कोहोल्सचे या केमिकलचे सिलेंडर पुट करतो आणि त्याच्यावरती लेअर सोडत जातात. आणि ही लेअर काय करते केमिकलची? त्या पाण्याला त्या स्वतःच्या लेअरच्या खाली होल्ड करून ठेवते. म्हणजे वरनं सनलाईट किंवा जी काही ड्राय एअर आहे ती आपल्या पाण्याला काय करू शकत नाही? इव्हापोरेट करू शकत नाही. व्हेजिटेशन अराउंड रिझर्वायर बँक्स. जर आपण रिझर्वायरचे जे काठ आहेत तिथे समजा झाडं लावले तर मला सांगा की झाडं लावले आपण एकदा तर ते ऑब्व्हियसली वाढत जाणार आहे आणि त्यांची डेन्सिटी म्हणा किंवा त्यांची जी हाईट आहे हाईटमध्ये ते वाढत जातील. तर तिथे ती ड्राय एअर आणि हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो एलिमिनेट आउट होऊन जाईल. मीन्स ऑल द 4 थिंग्स दॅट आर मेन्शन हिअर आर फॉर वॉट? कंट्रोलिंग द इव्हापोरेशन. इव्हापोरेशन काय करायचं? आपल्याला डॅममध्ये थांबवायचं. नाव द थिंग इज की यापैकी कोणत्या मेथडला फ्रिक्वेंट मेंटेनन्स लागतं आणि रिॲप्लिकेशन लागतं? विंड ब्रेकर एकदा आपण तिथे इन्स्टॉल केले तर त्यांना आपल्याला थोडंसं मेंटेनन्स द्यावं लागेल, बट परत परत तिथे इन्स्टॉल ते करावे लागतील का? नाही. सस्पेंडेड आणि फ्लोटिंग कव्हर हे पण इन्स्टॉल इट वन्स अँड यू हॅव टू फॉरगेट. फिट अँड फॉरगेट सारखी केस आहे. व्हेजिटेशन तर बेस्ट केस आहे. याच्यामध्ये एकदा आपण झाडं, श्रब्स, बुशेस लावले तर ते ऑब्व्हियसली काय होणार आहे? अल्टिमेटली ग्रोथ होतील ना. ओके, त्याच्यामुळे इथे पण मेंटेनन्सची गरज नाही आहे. नेचर इज गोइंग टू टेक केअर ऑफ दिस प्लांट्स अँड ट्रीज. ऑलराईट, अनलेस ह्युमन इंटरफेरन्स जर नसला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील. नाउ द थिंग इज मोनोलेअर्स. या मोनोलेअर्स असतात केमिकलच्या. अँड वेन वी आर सेइंग केमिकल मोनोलेअर्स आर देअर, देन इथे त्या लेयर्स काय होतात की कंटिन्युअस त्या सनलाईटला एक्सपोज असतात. तर त्याच्यामुळे ती जी फिल्म बनते आहे ना कंटिन्युअस, ती ब्रेक होते, ती वीक होते आणि ते काय होऊन जातात तिथे काही काळानंतर ते तिथून निघून जाऊ शकतात. ओके, त्यांचा लॉस होतो. ओके, सरफेस लॉस. म्हणजे जसं एखादा लेट्स से एखादा जो पाण्यात मिक्स न होणारा इमिसिबल जो लिक्विड आहे तो पाण्यावर जर टाकला तर तो काही दिवस तिथे राहणार आणि काही दिवसांनी तो तिथून उडून जातो. ओके, किंवा त्याचा लॉस होतो किंवा त्याची जी इफेक्टिव्हनेस आहे ती कमी होते. तर त्याच्यामुळे केमिकल मोनोलेअर्स आहेत ना, तर हे केमिकल आपल्याला वेळोवेळी काय करावं लागतात? अप्लाय करावे लागतात. ते जे आपण सिलेंडर बोलतो ना शिपमध्ये, तर त्याच्यामध्ये हे सिलेंडरला रिफिल करावं लागत राहतं. मीन्स या 4ही ऑप्शनमध्ये ज्या गोष्टीला मेंटेनन्स आणि रिॲप्लिकेशन या दोन्ही गोष्टी अप्लाय होतात ते कशामध्ये आहे? केमिकल मोनोलेअरमध्ये. ठीक आहे. सी, monolayers or floating chemicals such as cetyl or stearyl or dicyl alcohol act as a thin layer on the reservoir surface आणि त्याच्यामुळे सरफेस एव्हापोरेशन आहे ते काय होतं? रिड्यूस होतं. पण या मेथडला यूज करण्यासाठी आपल्याला रिपीटेडली कंटिन्युअसली तिथे ती जी केमिकलची लेव्हल आहे लेअरसाठीची ती मेंटेन करावी लागणार आहे. ठीक आहे.